नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी क्रीमी आणि टेस्टी उन्हाळा स्पेशल राजभोग आईस्क्रीम करून दाखवणार आहे। मस्त अशी ही आईस्क्रीम बनून तयार होते। पाहू शकता तुम्ही, बघितल्याच खायचं मन होईल इतकी ही टेस्टी आईस्क्रीम झालेली होती। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मुलांना सुद्धा टेस्टी आणि तितकीच ही आईस्क्रीम हेल्दी सुद्धा आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, इथे मी म्हशीचे दूध वापरलेले आहे। तुम्ही याच ठिकाणी गाईचं दूध सुद्धा वापरू शकता। इथे आता आपल्याला दुधाला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। छान अशा जाड तळाच्या कढईमध्ये आपल्याला हे दूध उकळायला ठेवायचं आहे। इथे मी आता मस्त असं हे दूध उकळवून घेणार आहे। दूध आपल्याला मीडियम गॅसवर छान असं आटून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, दुधाला आपल्या इथे छान अशी उकळी आलेली आहे। म्हणजेच इथे आपण जाड तळाची कढई घेतली तर कढईच्या तळाला दूध अजिबात लागत नाही, जळत वगैरे नाही। नाहीतर असा जळला असा वास येते कढईच्या तळाला लागलं तर। इथे मी आता अशाच प्रकारे दूध छान असं आटून घेणार आहे। दुधाची क्वांटिटी आपल्याला अर्धा होईपर्यंत हे जे दूध आहे ते आटून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। इथे मी सर्वात आधी थोडंसं दूध घेतलेलं आहे गरम। यामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या घालून छान असं केशर भिजवून घेणार आहे। यामुळे आपल्या ज्या आईस्क्रीमला मस्त असा रंग येईल आणि चवीला सुद्धा छान लागते। पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर वापरायचं नसेल तर स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। परत पाहू शकता तुम्ही, हे दूध जे आहे आपल्याला थंड घ्यायचं आहे, गरम वगैरे दूध अजिबात घ्यायचं नाही, नाहीतर मिल्क पावडरच्या यामध्ये गुठळ्या होतात। इथे मी 1 वाटी भरून मिल्क पावडर घेतलेलं आहे। हे या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या वगैरे यामध्ये होऊ द्यायच्या नाही, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, इथे आपलं हे मिल्क पावडर मस्त असं दुधामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आपलं केशर सुद्धा मस्त असं भिजलेलं आहे, रंग छान आलेला आहे। पाहू शकता तुम्ही, इथे आता आपलं दूध थोडंफार आटलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, कमी झालेली आहे क्वांटिटी। त्यानंतर इथे आता आपण आईस्क्रीमसाठी लागणारं प्रीमिक्स बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी काजू घेतलेली आहे, अर्धी वाटी बदाम घ्यायचे आहे आणि त्यानंतर 1 वाटी भरून मी इथे मखाने घेतलेले आहे। तुम्ही जर एकदा हे प्रीमिक्स घरी बनवून ठेवलं तर कोणत्याही आईस्क्रीमला वापरू शकता। 2 ते 3 वेलची घालून छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, हे जे प्रीमिक्स आहे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर महिनाभर आरामात टिकते। मस्त अशा कोणत्याही आईस्क्रीमला वापरू शकता। त्यानंतर यामध्ये मी आता केशरचं जे दूध आहे ते घालून घेणार आहे आणि मिल्क पावडर जे आपण दुधामध्ये विरघळवून ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे सर्व आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडरमुळे दूध असं पटकन घट्ट होते आणि खूप जास्त आटवायची वगैरे गरज पडत नाही। पाहू शकता तुम्ही, दूध आपलं इथे छान असं घट्ट झालेलं आहे। यामध्ये जे आपण आईस्क्रीमचं प्रीमिक्स बनवून घेतलेलं होतं ते 2 मोठे चमचे भरून घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
पाहू शकता तुम्ही इथे मी हे आईस्क्रीमचं प्रेमिक्स यामध्ये मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी साखर घालून घेणार आहे। त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी भरून साखर घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही इथे साखर जे आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर इथे मी सर्वात शेवटी घातलेली आहे। साखर आता आपल्याला छान अशी विरघळून घ्यायची आहे। इथे आता आपल्याला हे फक्त मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही हे जे दूध आहे आपलं मस्त असं घट्ट झालेलं आहे। याच ठिकाणी मी आता इथे गॅस बंद करणार आहे आणि दूध छान असं थंड करून घेणार आहे। इथे आता मी गॅसच्या खाली उतरून छान असं हे थंड करून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही हे अजून घट्ट होते थोड्या वेळाने। हे जे आपलं दूध आहे पूर्णपणे थंड करून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही इथे मी हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आता तुम्हाला ज्या डब्यामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट करायची असेल त्यामध्ये तुम्ही सेट करून घेऊ शकता। यामध्ये मी आता सर्वात खाली बटर पेपर घालून घेणार आहे। इथे आता आपण जे आईस्क्रीमचं बॅटर फिरवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्ध। त्यावर मी इथे काजू बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहे। थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालून घेतलेल्या आहे। त्यानंतर जे राहिलेलं दूध आहे ते सुद्धा परत यामध्ये घालून घ्यायचं आहे। पूर्ण मी इथे दूध ओतून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही आता तुम्ही यावर गार्निशिंगसाठी तुमच्या आवडीचे सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकता। इथे मी गुलाबाच्या पाकळ्या, काजू बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून मस्त असं हे गार्निश करून घेतलेलं आहे। त्यानंतर परत मी त्याच आकाराचा एक बटर पेपर कट करून घेतलेला होता। इथे आता आपली आईस्क्रीम सेट करण्यासाठी रेडी झालेली आहे। पाहू शकता तुम्ही या बटर पेपरमुळे काय होईल आपल्या आईस्क्रीमला अजिबात आईस क्रिस्टल वगैरे जमणार नाही। अशा प्रकारे छान असा हा बटर पेपर सेट करून घ्यायचा आहे। इथे मी आता ही आईस्क्रीम मस्त अशी रात्रभर फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे। तुम्ही इथे 7 ते 8 तास सुद्धा करू शकता। पाहू शकता दुसऱ्या दिवशी आपली इथे ही आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली आहे आणि रंग सुद्धा मस्त असा आलेला आहे। इथे आता आपला बटर पेपर काढून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही मस्त अशी क्रीमी आपली ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। एका ताटावर मी ही आईस्क्रीम पलटून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही मस्त अशी सोप्या पद्धतीने आपली इथे राजभोग आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला मी इथे कट सुद्धा करून दाखवणार आहे। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझी रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा। आणि तुम्हाला अजून कोणती आईस्क्रीमचा प्रकार बघायचा असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। मी नक्की तुमच्यासोबत आईस्क्रीम शेअर करणार आहे। चला तर मग भेटूया अशाच मस्त छान एखाद्या रेसिपीमध्ये।